ही जी शिवजयंतीच्या महोत्सवाच्या निमित्तानं दौंड शहर आणि दौंड ग्रामीण या तालुक्यातनं शिवजयंती महोत्सव या ठिकाणी दौंड शहरामध्ये साजरा केला जातो. हा उपक्रम अत्यंत चांगला आणि सुसंस्कृत आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आज या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहता आलं त्याबद्दल अत्यंत आनंद होतोय, कारण एक चांगल्या कार्यक्रमातला उपस्थित राहता आलं. आणि शिवजयंती महोत्सवाच्या निमित्तानं या वक्तृत्व स्पर्धेसाठी राज्यातून विविध क्षेत्रामध्ये विविध गटातील, मग बालगट असेल, मोठा गट असेल, ओपन गट असेल, या गटातून बरेचसे स्पर्धक या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. एक अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन या शहरामध्ये या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धे, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे, संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे आणि अशा या जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम साजरा अत्यंत चांगल्या प्रकारे दौंड शहरामध्ये सर्व पक्षीय त्याचबरोबर सर्व लोक गोण्या गोविंदाने या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करतात. याचा अत्यंत आनंद माझ्यासारख्याला झाल्याशिवाय राहत नाही. जे स्पर्धक आहेत तर आताच सांगितलं, मागच्या वर्षी 126 स्पर्धक या ठिकाणी होते. नागपूर पासून, कोल्हापूर पासून, सोलापूर पासून या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा असल्यामुळं या ठिकाणी स्पर्धक उपस्थित आहेत. त्यांना एक चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी मिळली जाते. आणि या प्रकारचे स्पर्धक, चांगल्या प्रकारचे वक्तृत्व करणारी मुलं असतील, ओपन गटातील लोक असतील, त्यांना एक चांगली सुवर्ण संधी आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या नवयुग शिक्षण संस्था ज्याचे अध्यक्ष गुरुमुख दादा नारंग आहेत, त्यांनी एक अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय. आमच्या डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन, आमचे शाखाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि या वक्तृत्व स्पर्धेसाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून एक फुलना फुलाची पाकळी म्हणून प्रथम येणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास 11,000 रुपयाचं बक्षीस आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी देणार आहोत, जेणेकरून या शहरामध्ये एक चांगल्या प्रकारची नाट्यगृह किंवा अशी सोय नसल्यामुळं या भागातील या तरुणांना, या भागातील सर्व विद्यार्थी असतील, तरुण असतील, त्यांना एक चांगल्या प्रकारचं डायस या ठिकाणी ओपन केलं जाईल आणि त्यांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून चांगली या ठिकाणी सेवा आणि लोकांच्यासाठी एक चांगली संधी, सुवर्ण संधी या ठिकाणी मिळणार आहे. त्याचा लाभ या सर्व राज्यातील वक्तृत्व स्पर्धकांनी आणि या ठिकाणच्या नागरिकांनी घ्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी रामदास पंढरनाथ चौधरी, उपाध्यक्ष डॉक्टर मणिभाई देसाई पतसंस्था रोडेकांचन, त्याचबरोबर उपाध्यक्ष पुरोगामी शिक्षण प्रसारक मंडळ नायगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे. खरं तर आज आम्हाला एक या ठिकाणी संस्थेचे चेअरमन राजेंद्रबापू कांचन, आम्हा दोघांनाही या ठिकाणी नवयुग संस्थेचे अध्यक्ष शिवमुख दादा यांनी निमंत्रित केलं आणि या ठिकाणी आम्हाला एक चांगला उपक्रम पाहायला मिळाला. आम्हालाही या ठिकाणावरून बरंचसं शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. सध्या शिक्षण संस्था चालवणं हे फार अवघड झालेलं आहे, परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये दादा हे फार चांगलं काम करतात. मुलांना या ठिकाणी शिक्षण देणं हे तर आलंच, मुलांनी अभ्यास करणं, शिक्षण घेणं हे स्तुत्यच आहे, परंतु त्याचबरोबर विद्यार्थी हा अष्टपैलू सर्वगुण संपन्न झाला पाहिजे आणि ही भूमिका दादा तुम्ही चांगल्या पद्धतीने राबवत आहात. त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा असतील किंवा अन्य कार्यक्रम असतील, पण प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी तुम्ही राज्यातली वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आणि त्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांना एक दिशा देण्याचं काम या निमित्ताने होते. राज्यातून विद्यार्थी या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणाहून, सोलापूरहून या ठिकाणी विद्यार्थी येत असतात आणि त्यांच्या गुणांना वाव देण्याचं आपण काम करता. त्यांना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून दिलं. एक चांगला उपक्रम आहे. 16 वर्ष हा सातत्याने हा कार्यक्रम राबवत असतात.
आणि हे कार्यक्रम राबवत असताना खरं तर सगळ्या गोष्टीचं सोंग घेता येतं, परंतु पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि या सर्व गोष्टीवर मात करून आम्ही फुल न फुलाची पाकळी म्हणून आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बाप्पू कांचन यांनी आपणाला मदत करण्याचं ठरवलेलं आहे. आपण एक चांगला तो कार्यक्रम राबवताय. या कार्यक्रमाला आमच्या मनापासून शुभेच्छा. नमस्कार, मी गुरुमुख नारायण, अध्यक्ष नवयुग शिक्षण संस्था. दौंड शहरामध्ये, दौंड तालुक्यामध्ये सर्व स्तरातील सर्व समाजाने दौंड शहरामध्ये तालुक्याच्या वतीने एकच शिवजयंती करण्याचा अनेक वर्षापासून इथे लोकनागरिकांमध्ये ठराव होऊन सुभाषी नानासाहेब पवार यांच्या माध्यमातून या दौंड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीचा उत्सव करण्याचा उपक्रम सुरू झाला. गेले 15 वर्षापासून नवयुग शिक्षण संस्थेमध्ये या शिवजयंती उत्सव समितीमध्ये एक विशेष कार्य करण्याच्या हेतूने या शिक्षण संस्थेमध्ये वक्तृत्व स्पर्धा भरण्याचा उपक्रम काही लोकांनी एकत्र येऊन विचार करून तो निर्णय घेतला आणि गेली 15 वर्ष या नवयुग शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये, इमारतीमध्ये ही वक्तृत्व स्पर्धा भरवली जाते. आम्ही दौंड शहराच्या लगत असणाऱ्या उरे कांचन येथील मणिबाई देसाई पतसंस्थेच्या अध्यक्षांना विनंती करून आव्हान त्यांना केलं आणि आमच्या या वक्तृत्व स्पर्धेला आपण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहा. आमच्या विचारामध्ये आपण सुद्धा हातात हात देऊन या सहकाराचं एक माध्यम समजून आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहा प्रमुख पाहुणे म्हणून आणि आमच्या संस्थेला सगळ्या हाताने मदत करा. आज या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये मणिबाई पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र कांचन साहेब, त्याचबरोबर त्या संस्थेचे उपाध्यक्ष यांनी येऊन समक्ष इथे भेट दिली, कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवलं आणि कायमस्वरूपी या वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाला पहिल्या सुरुवातीला आज 11,000 रुपये दरवर्षी आम्ही या वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे काय वक्तृत्व करणारे जे विद्यार्थी येतील त्यांना आमच्या वतीने बक्षीस स्वरूपाने दरवर्षी आम्ही देऊ आणि चांगल्या विचाराने आपली देणगी जाहीर केली त्याबद्दल मी या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी यांचं मी आभार मानतो.